हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी सकाळी 7लाच उठले होते. सकाळी उठल्या मी दूध तापायला ठेवले. त्यानंतर मग देवाचे सॉन्ग लावले होते मी टी व्हीला. देवाची गाणी सकाळी सकाळी ऐकलं किती छान वाटते ना. त्यानंतर मी हर्षूला उठवलं. त्याला क्लास होता 8 वाजता. त्याला उठून मी पहिलं त्याला आंघोळीला पाठवून दिलं. आणि सूर्य पण किती मस्त उगवला होता. हे दत्ताचं मंदिर आहे इथं. पहा धुकं पण किती पडलेलं होतं सकाळी. मग त्याला मी बनाना मिल्क शेक बनवून दिलं होतं. मग बनाना मिल्क शेक पिऊन तो क्लासला गेला होता. त्याचे पप्पा त्याला सोडवायला चालले होते. मग त्यानंतर मी चहा ठेवला गरमागरम असा. ह्या फ्रूटचं नाव तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मग त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, देवपूजा करून घेतली, आरती वगैरे केली देवाची. हर्षवर्धन आला होता तोपर्यंत 10 वाजता आला होता तो. त्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेतला, चपाती केली. तो अभ्यास करत होता. मग त्याला जेवायला पण दिलं मी. त्यानंतर एक भाकरी केली. कोणाकोणाला भाकरी आवडते बाजरीची. त्याच्यासोबत कांद्याची चटणी केलेली होती. नक्की ट्राय करा तुम्ही कांद्याची चटणी, अशी मस्त लागते. त्यानंतर मग हर्षवर्धन शाळेत गेलेला होता. मग श्रीषा पण उठली. तिला थोडं असं घेऊन फिरत होते मी. त्यानंतर मग माझी कपडी पण झाली होती मशीनमध्ये. मग ती वाळत टाकली. झाडांना पण पाणी टाकून घेतलं होतं मी सकाळीच. हा माझा छोटासा बगीचा आहे. त्यानंतर मग खूप भूक लागली होती. मग जेवण पण करून घेतलं. भाकरी आणि कांद्याची चटणी. रात्रीची खोबऱ्याची चटणी होती ती घेतली थोडी. श्रीषा होती तिकडं, तिला बोलवित होते मी ये भाकरी खायला म्हणून. तिला खूप आवडते भाकरी. मग ती आली होती भाकरी खायला. त्यानंतर मग माझे सगळे कामं आवरले होते, फक्त भांडे बाकी होते. मग भांडे पण घासून टाकले. बाईला किती काम करा कमीच असतं ना घरातल्या बायकांना. ते दिसून पण येत नाही. स्वतःला टाईम देत जा. आयुष्यात कधीच वन्स मोर येत नसतो. वेळ निघून जातो. भांडी कुंडी तर आपल्याला आयुष्यभरच करायची असतात. सगळं काम आवरलं होतं मी. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, बाय.